शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर एका तरुणानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून सदर माहिती वाऱ्यासारखी संपूर्ण शहर आणि तालुक्यात पसरली। शुक्रवारी सकाळपासून आमदार खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात शहर आणि तालुक्यातून आलेल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। आमदार खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ संपर्क कार्यालयापासून ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढत संताप व्यक्त केला गेला। आमदार अमोल खताळ यांच्यावर मालपाणी लॉन्स येथे संगमनेर फेस्टिव्हलच्या उद्घाटन कार्यक्रम संपल्यानंतर बाहेर पडत असतानाच लॉन्सच्या प्रवेशद्वारावर हस्तांदोलन करण्याच्या बहाण्यानं प्रसाद अप्पासाहेब गुंजाळ राहणार खांडगाव या तरुणानं त्यांच्यावरती भ्याड हल्ला केला। हल्लेखोर प्रसाद गुंजाळ यास उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी आणि नागरिकांनी यथेच्छ धुलाई करत पोलिसांच्या ताब्यात दिलं। तरी देखील आमदार खताळ समर्थकांचा राग शांत होत नव्हता। शेवटी खताळांनी सर्वांना शांत होण्याचं आवाहन करत समाजकंटकांना कुणाच्या तरी सांगण्यावरून माझ्यावर भ्याड हल्ला केल्याचा आरोप केला। पोलीस प्रशासन याबाबत तपास करेल आणि कुणाच्या हस्तक आहे त्याचा तपास होईल असंही खताळांनी म्हटलं होतं। अमोल खताळ यांच्यावरील हल्ल्यानंतर पुणे नाशिक महामार्गावर भाजप तालुका अध्यक्ष गुलाब भोसले आणि खताळ यांचे कट्टर समर्थक विक्रम सागर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी टायर जाळून संताप व्यक्त केला। तसंच ठिकठिकाणी वेगवेगळ्या गावांमध्ये देखील अनेकांनी या हल्ल्याचा निषेध करत बंदही पाळलाय। यस9 मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर।